लोणी काळभोर कदमवाग वस्ती आणि वडकी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। प्रचार जोरात सुरू असून मतदारांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसू लागलंय। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लोणी काळभोर मधील माळीमळा येथे कोपरा सभेचे आयोजन केले होते। यावेळी पंचायत समिती हवेलीचे माननीय उपसभापती सनी काळभोर तसेच लोणी काळभोरचे माननीय सरपंच योगेश काळभोर, भरत काळभोर यांच्यासोबत इतर मान्यवर व माळीमळ्यातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता। यावेळी प्रमुख नेत्यांनी मागील केलेल्या कामाचा विकास आराखडा जनतेसमोर मांडला व पुढील कामात काय काय कामे करणार याचे विकास स्वरूप जनतेसमोर मांडले। तसेच यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणं गरजेचं आहे। रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस काम करणाऱ्या नेतृत्वामागे आम्ही ठामपणे उभे आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं। या कोपरा सभेमुळे परिसरातील राजकीय समीकरणांना नववळण मिळालं असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार आणखी वेग पकडताना दिसू लागलाय। स्थानिक नागरिकांमध्येही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। आगामी काळात प्रचाराची धडाकेबाज फेरी सुरू राहणार असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्यांनी आता सांगतात की आम्ही पाणी पुरवठा योजनेसाठी लढलो, बांधलो, ती कामं दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात। खरं तर आता शिवाजी दादांनी या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षापूर्वी आपण सर्वांनी आम्हाला लोणी काळभोरची सेवा करण्याची संधी या ठिकाणी दिली। खरं तर गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही जे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोणी काळभोरचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या लोणी काळभोरला जल जीवन योजनेच्या माध्यमातून 158 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून घेतला। खरं तर या ठिकाणी हा निधी उपलब्ध करत असताना जवळपास 1.5-2 वर्ष आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये चक्रा मारत होतो। खरं या ठिकाणी आपण 15 वर्ष ज्या सदस्यांना या ठिकाणी निवडून दिलं, त्या सदस्यांनी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की त्या सदस्यांनी या ठिकाणी सांगावं की आपल्या फुलेनगर माळीमळ्यामध्ये किती ठिकाणी आपण नवीन टाक्यांचं नियोजन केलेलं आहे किंवा त्या योजनेचे आपण आराखडा बनवत असताना आपण किती वेळा त्या ठिकाणी उपस्थित राहिलात। 15 वर्ष जनतेने तुम्हाला प्रामाणिकपणे निवडून दिलं। त्या जनतेसाठी आपण पुढील 25-30 वर्षाचं नियोजन करत असताना आपण एकदा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीत। ह्या जनतेने तुमच्यावरती प्रेम केलं, पण तुम्ही जनतेला अतिशय जनतेचा विश्वासघात करत राहिलात। या ठिकाणी सनी शेठ काळभोर यांच्या माध्यमातून ज्या रस्त्यांचं आज आपण प्रत्येक गल्लीमध्ये रस्त्याचं नियोजन पाहतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने सनी शेठच्या माध्यमातून झालेलं आहे। खरं तर सरपंच झाल्यानंतर या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं की या रस्त्याचं आपण इथं भूमिपूजन केलं होतं आणि भूमिपूजन करण्यासाठी या ठिकाणी मोरागत नाचत होता, टिकाव हातात घेऊन फोटो आहेत माझ्याकडे। मी वेळ आल्यानंतर सर्वांना दाखवीत त्या ठिकाणी। आणि माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळानंतर काही घडामोडी झाल्या आणि जाणून बुजून या रस्त्याचं काम थांबवलं गेलं। तो रस्त्याचा निधी आजही ग्रामपंचायत मध्ये, उद्या तुम्ही जाऊन पहा, जर त्या निधी जर पुढे वळवला असेल तर मी उद्यापासून राजकारणातून घरी बसेल। खरं तर हे खोटं सांगतो की हा निधी वळवला। आजही ग्रामपंचायतीच्या त्या 15% मधला नाना, बरोबर आहे का, 15%तला निधी आजही तिथं पडू नये। फक्त भरत काळभोर सरपंच असताना ह्या रस्त्याचं भूमिपूजन केलं म्हणून तो रस्ता थांबवण्यात आलेला आहे। खरं तर आता सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आपण लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनला नवीन जागा उपलब्ध करून घेतली। ती जागा नवीन उपलब्ध झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी 13 कोटी 9 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेला आहे। येत्या 2 ते 3 वर्षात आपलं पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं, पुणे शहरानंतर सर्वात मोठं त्या ठिकाणी आयुक्तालय सारखं त्या ठिकाणी इमारत उभी राहणार आहे। असंख्य गोष्टीचा आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करून लोणी काळभोरच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे की या ठिकाणी जिल्हा परिषदच्या आपल्या उमेदवार पूनमताई बाबूराव गायकवाड, त्याचप्रमाणे
पंचायत समितीच्या उमेदवार श्वेताताई कमलेश काळभोर, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सूर्यकांत नामुगडे हे लोणी स्टेशन, कदमवाक वस्ती आणि आपल्या लोणी काळभोरच्या गाव ठाण्यातले 2 वार्ड असा मिळून 1 जण आहे. आपल्या माळीमळ्यातील फुलेनगर भागातील काही नावे त्या ठिकाणी त्या गणामध्ये गेलेले आहेत. तर आपण ज्यावेळेस मतदान करायला जातात त्यावेळेस आपणा सर्वांना विनंती आहे, उमेदवारांची नावं न वाचता मशनीवरती 2 ठिकाणी कमळाच्या समोरील बटन दाबायचंय आणि आपल्या या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचे अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण म्हणजे संयोजकांनी दिलेल्या विहित वेळेमध्ये आम्ही काही कारणास्तव पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल सर्वांची प्रथमतः मी आमच्या या सर्वांच्या वतीने माफी मागतो. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण खूप वेळ आमची वाट पाहत या ठिकाणी बसलात. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही गेली 10 वर्ष आम्ही किती तळमळीने आणि मनपूर्वक या ठिकाणी काम करतो हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेले आहे, स्वतः पाहिलेले, अनुभवलेले. काम करत असताना हा माझा, तो माझा, हा नाही माझा, हा नाही माझा असं काम करून चालत नसतं. सार्वभौमिक विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे लोकप्रतिनिधीचं प्रथमतः कर्तव्य असतं आणि त्याच कामासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं. काम करत असताना तुम्ही फुलेनगर परिसर असेल, रेल्वे खालचा काही भाग असेल आणि आपला आजूबाजूचा परिसर असेल, तुम्ही पाहिलं असेल की जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्रतिनिधीला जर विरोध केला तर त्या ठिकाणी त्या माणसाला टार्गेट केलं जातं. त्याच्या घरासमोर लाईट लावली जात नाही, बल्ब लावला जात नाही, पोल लावला जात नाही, रस्ता केला जात नाही, त्याची ड्रेनेज लाईन अडवली जाते, कुणाचं घर मध्ये येत असेल अडवलं जातं, तोडलं जातं, पाडलं जातं. अनेक शक्तीचा त्याच्यावरती उपयोग करून त्याला त्याची प्रमाणाच्या पेक्षा जास्त हॅरेसमेंट केली जाते. तुम्ही गावामधील आमचे वार्ड क्रमांक 3 असेल, 4 असेल किंवा अदर वार्ड पहा, त्या ठिकाणी असली पद्धत नाहीये. मला ज्यावेळेस आमच्या 3 नंबर 4 नंबर वार्ड मधून लोकांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, या संधीचं सोनं मी 3 वर्षात करून दाखवलं. हे सगळं गाव साक्षीदार आहे. जिल्हा परिषदेच्या त्या स्वच्छ आणि सुंदर वार्ड मध्ये माझ्या वार्डचा पहिला नंबर आला होता. 70,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला त्या वार्ड मध्ये काम करत असताना मिळालं होतं. इतक्या कमी कालावधीमध्ये इतका चांगला आणि सुसज्ज वार्ड आम्ही त्या ठिकाणी बनवला, याचा आम्हाला अभिमान वाटतो. कारण ते विचारात ठेवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि तळागाळापर्यंत काम करण्याची त्या ठिकाणी आपली मानसिकता असली पाहिजे. कुणाच्या तरी सांगण्याहून कुणाचं तरी काम अडवायचं आणि त्याला आपल्या दारासमोर, आपल्या घरासमोर आपल्याला सारखं हेलपटे मारायला लावायचं, असली भूमिका घेऊन राजकारण आम्ही कधी केलं नाही, करणार नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला अनुभवलेलं आहे. या ठिकाणी आपण जे रस्ते पाहतात, आम्ही ज्यावेळेस 2015 साली सरपंच झालो त्यावेळेस बरेचसे रस्ते आपण या ठिकाणी केले. त्यानंतर परत 25च्या निवडणुकीच्या 19च्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा बरेचसे रस्ते आम्ही त्या ठिकाणी सँक्शन करून घेतले. त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, सनीशेठ काळभोर असतील आणि त्यानंतर जसे जसे आपल्या गावचे सरपंच बसत गेले, यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी नागरीकरण वाढल्यामुळं ते रस्ते करण्याचा आणि पक्के बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पुणे येतंय खोटं सांगतंय की या ठिकाणचा निधी दुसऱ्या ठिकाणी आला, दुसऱ्या ठिकाणचा निधी तिसऱ्या ठिकाणी आला. मला फक्त समोरच्या व्यक्तींना एवढंच विचारायचंय की जर दलित वस्तीचा निधी असेल, रिझर्व्ह फंड असेल, तर तो दुसऱ्या वार्डामध्ये खर्च करता येतो का? किंवा एखाद्या कामाचं जर एखाद्या ठिकाणी जर वर्क ऑर्डर निघाली असेल तर ते काम दुसरीकडे करता येतं का? गेली 20 वर्ष झालं काही प्रतिनिधींना हे सुद्धा माहित नाही की टेंडर कशाला बनतात, टीएस कशाला बनतात, त्या ठिकाणी मंजुरी कशी मिळवायची, कुणाकडनं मिळवायची, कुणाकडे पाठपुरावा करावा लागायचा, असल्या इथपर्यंतच्या गोष्टी सुद्धा जर काहींना माहित नसतील तर हे आपण निवडून दिलेल्या सदस्य गाढवे म्हणायचे. की जर त्यांना हेच कळत नाही की इकडचा रस्ता तिकडे नेता येतो का, तिकडचा रस्ता इकडे आणता येतो का, असं करता येत नसतं. त्याच्यावरती बंधन असतात, निर्बंध असतात, सगळ्या सिस्टीम आहेत. त्याला प्रत्येक गोष्टीला मर्यादा ठरवून दिलेल्या असतात आणि काम करत असताना तर खूप मर्यादा असतात. ज्या ठिकाणी फंडिंग अलॉटमेंट केलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला काम करता येतं, दुसऱ्या ठिकाणी काम ते नेता येत नसतं. या ठिकाणी काम करत असताना तुम्ही पाहिलं, सायकर वस्तीचा रोड असेल आम्ही केला, राईंज वस्तीचा रोड असेल आम्ही केला. त्यानंतर बऱ्याचशा गोरगरीब घटकापर्यंत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील आम्ही पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा ज्या काही आपल्याला फॅसिलिटी आमच्याकडे द्यावी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हे सगळं करत असताना आम्ही
सगळ्यात तळागाळातला घटक विचारात घेऊन विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठ्याची योजना आज माळीवाळासारखा परिसर असेल आपण पाहता. पाणी पुरवठा आपला कॅनल जर बंद झाला तर त्या ठिकाणी पाणी पुरवठा अतिशय अल्प प्रमाणात केला जातो, दिवसाआड केला जातो. या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस मी सरपंच पदाची धुरा हातात घेतली त्यावेळी आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी फुलेनगर येथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नागरिक, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार आणि उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि माझे सर्व बंधूंनो, जे काय विकासाचं या ठिकाणी सांगायचं होतं ते नानांनी असेल भरत शेटने आपल्याला या ठिकाणी सांगितले. 2017 साली ज्या वेळेला पंचायत समितीची निवडणूक झाली त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आणि चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी पंचायत समितीवरती पाठवलं. पंचायत समितीवरती या ठिकाणी तुम्ही मला पाठवल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून आपण फुलेनगर असेल माळीमाळा परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं तर मागच्या गल्लीमधला रस्ता असेल, समोरच्या पीएमटी लाईनचा रस्ता असेल, त्याच्या शेजारच्या या गल्लीतले रस्ते असतील, हे आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. इतर आपल्या परिसरात मला वाटते अंबरनाथ विश्वच्या प्लॉटिंग पर्यंतच्या गल्ल्यांपर्यंतचे रस्ते आहेत ते आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये कॉन्क्रिटीकरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं. म्हणजे माळीमाळ्याला ज्या वेळेला तुम्ही आम्हाला निवडून दिलं आणि लोणी काळभोर गावाचा जर आपण विचार केला की गावात सगळ्यात जास्त निधी कुठं दिला असेल तर ते माळीमाळ्याच्या वार्डामध्ये आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दिलेलं आहे. म्हणजे पहिली 2017च्या पूर्वीची जर आपण माळीमाळ्यातली फुलेनगरच्या रस्त्यांची परिस्थिती पाहिली आणि आजची परिस्थिती पाहिली तर बऱ्यापैकी सगळ्या गल्ल्यांचे रस्ते आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीट केलेले. म्हणजे एखादा अर्धा रस्ता राहिला असेल आपल्याकडून, आपण असं म्हणत नाही की 100% सगळी कामं आपण पूर्ण केलेली आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये आपण जर चांगला उमेदवार निवडून दिला तर आपल्या परिसरामध्ये कामं कशा पद्धतीने होऊ शकतात हे तुम्ही गेल्या 9 वर्षामध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. म्हणजे तुम्ही सांगाल ते काम आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातला जर पाहिला तर जवळजवळ 4 वर्ष झालं आपल्या जिल्हा परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी झाली नव्हती. म्हणजे 9 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती, 5 वर्षात त्याचा कार्यकाल संपला. राहिलेला जो 4 वर्षाचा कार्यकाल त्या ठिकाणी प्रशासक जे बसलंय तो 4 वर्षाचा निधी जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी शासनाकडून मिळालेला नाही. म्हणजे आता जो जिल्हा परिषदेचा नवीन सदस्य निवडून जाणार आहे त्याला 4 वर्षाचा अनुशेष देखील त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मला वाटतं पहिल्याच वर्षी त्याला 5 वर्षाचा निधी मिळणार आहे. तिथून पुढे परत 4 वर्षाचा म्हणजे 9 वर्षाचा निधी त्या जिल्हा परिषद सदस्याला 5 वर्षामध्ये मिळणार आहे. म्हणून लोकप्रतिनिधी निवडून देत असताना आपण जर चांगल्या पद्धतीचा लोकप्रतिनिधी निवडून दिला तर आपल्या परिसरामधली राहिलेली सगळी कामं त्या ठिकाणी पूर्ण होतील अशा पद्धतीचं आश्वासन देतो. आणि राहिला विषय वैयक्तिक कामांचा, तुम्ही कधीही मला फोन केला तरी अर्ध्या रात्रीला आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असतो. योगेश नाना असतील, भरत शेट असतील आणि आम्ही सगळेच जण या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध असतोय. मी तुम्हाला आजच्या या सभेच्या कोपरा सभेच्या निमित्ताने एकच सांगतो, इथून मागच्या काळामध्ये देखील आम्ही तुमच्यासाठी होतो, आज पण तुमच्यासाठी, इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कसली अडचण आली आम्ही तुमच्यासाठी उपस्थित राहणार आहे अशा प्रकारचा शब्द आजच्या या सभेच्या निमित्ताने तुम्हाला देतो. आणि एकच सांगतो, येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून या 3 उमेदवारांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा. तुमच्या परिसरातली कुठलीही कामं असतील ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी म्हणजे मला वाटतं 8 वाजता हा कार्यक्रम होता, परंतु साधना बँकेच्या मागे शीतळा देवी नगर मध्ये या ठिकाणी सभा होती म्हणून आम्हाला इथे यायला उशीर झाला. म्हणून तुमच्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांना या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्यांना सांगतो की जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा सांगतो की कमळाच्या चिन्ह समोरचं बटन दाबून या 3 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.
केला, त्यामध्ये आमचे अमित भाऊ काळभोर असतील, सनीश शेठ असतील, भरत शेठ काळभोर असतील, आम्ही सर्वांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. यामध्ये इथले सदस्य कुठे होते यांनी फक्त एकदा दाखव की आम्ही तुमच्या सोबत होतो. ज्यावेळी आपला डीपीआर बनवायचा होता, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा होता, गल्ली बोळामध्ये आपल्याला पाण्याच्या लाईनी फिरवायच्या होत्या, त्याचा सर्वे करायचा होता, त्यावेळी ही लोक आपल्या सोबत नव्हती, ती आली नाहीत. आणि आज ते सांगतात की आम्ही 158 कोटी रुपयाची योजना केली. आमचं काम आहे, तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे, आमचं काम आहे शासन दरबारी पाठपुरावा करणं. मग त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं सरकार असू, भारतीय जनता पार्टीचा असू, राष्ट्रवादी काँग्रेसचा असू, काँग्रेसचा असू, केंद्रामध्ये कोणताही सरकार असू, आपली जबाबदारी आहे की तिथपर्यंत आपला प्रोजेक्ट रिपोर्ट पोहोचला पाहिजे, त्याला मान्यता मिळवून घेतली पाहिजे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला पाहिजे. मग कोणीही सांगताय की आज आम्ही अजितदादांच्या माध्यमातून कामं केली, कारण ती आमची जबाबदारी आहे. त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून निवडून देऊन त्यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री खातं दिलं होतं. मग त्यांच्याकडे पाठपुरावा करावा लागला. कोण म्हणतं गुलाबराव पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा केला, हो केला. आज राज्य सरकारमध्ये ते पाणी पुरवठा मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याकडे जावं लागलं, त्यांच्या सह्या घ्याव्या लागल्या, त्यांना सँक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला प्रयत्न करावे लागले. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे गेलो, आपली योजना बसत नव्हती, आम्ही त्यांना विनंती केली, गाव मोठे, पाणी पुरवठ्याची योजना आमच्या गावाला अपुरी पडत आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी पुरत नाही, आम्हाला आमच्या डीपीआर प्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी निधी द्यावा. आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. तुमचं जर लय मोठं काम होतं, चांगलं काम होतं, तुम्ही का नाही मिळवू शकला? ज्यावेळी खिरापत वाटप चालू होती, केंद्राचे 50% आणि राज्य सरकारचे 50% पैसे त्यावेळी पाणी पुरवठ्याच्या योजनेवरती दिले जात होते. त्यावेळी आपला गावातला एकही तिथं माणूस गेला नाही आणि पाठपुरावा केला नाही की आमचं गाव इतकं मोठं आहे, आमच्या गावची लोकसंख्या इतकी आहे. त्यानंतर काही अडवणूक करण्यासाठी मंडळी त्या ठिकाणी गेली आणि पाणी योजनेच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आली. हम इधर किसी के काम में टांग अड़ाने नहीं आया, जो काम रुका है उसको आगे बढ़ाने आए हैं, विकास की गंगा आपके घर तक लेके जाने के लिए आए. हम किसी को दोष नहीं देंगे, धोखा नहीं देंगे, हम आपके साथ है, साथ रहेंगे. पाणी पुरवठा योजना ही आम्ही तुमच्या सगळ्यांच्या कामासाठी इथपर्यंत आणलेली आहे. विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही गप्प बसता नाही. वेळ खूप झालेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे, कुणावरती टीका टिप्पणी आपल्याला करायची नाही. उद्याच्या 7 तारखेच्या ते कार्यक्षम उमेदवार आहेत. श्वेताताई कमलेश काळभोर ह्या आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत, अतिशय सुशिक्षित आहेत. महिलांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे, त्यांच्यावरती आपण बोललं पाहिजे, त्यांची ओळख तळागाळापर्यंत करून दिली पाहिजे. महिलांसाठी सातत्याने धडपडणारं हे नेतृत्व आपण उभं केलेलं आहे. त्यांना आपल्या सर्व गोरगरीब समाजामध्ये काम कसं करण्याची ही पद्धत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आवडलेली आहे. त्यांचे पती असतील, कमलेशजी काळभोर असतील, लोणी काळभोर मध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले. गोरगरिबांसाठी सतत प्रयत्न करतात, धडपडत असतात. हे कुटुंब आपल्या सर्वांसाठी एक चांगलं आदर्श कुटुंब आहे आणि या कुटुंबातली एक महिला आपल्या सर्वांच्यासाठी, आपल्या गोरगरीब समाजाचं काम करण्यासाठी जर पुढे येत असेल तर आपली पहिली जबाबदारी आहे या महिलेच्या आपण पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपण सर्वांना त्या कमलेश काळभोरांच्या माध्यमातून आपण पाहिलं, शिवाजी महाराज जयंती असेल, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, अनेक महापुरुषांच्या जयंत्या असतील, उत्सव असतील, यामध्ये अतिशय तळमळीने आणि सर्व समावेशक लोकांना समावेश करून घेऊन हे कुटुंब आपल्यासाठी धडपडत असते. त्याचप्रमाणे पूनमताई गायकवाड असतील, अतिशय गरीब कुटुंबातली ही महिला समाजाचं कल्याण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर मतासाठी उभी आहे. त्यांना भारतीय जनता पार्टीने ह्या उमेदवारांच्या वरती विश्वास टाकलेला आहे आणि हा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी लढा उभा करायचा आहे. तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेचं सभागृह हे खूप मोठं सभागृह आहे. बऱ्याचशा वैयक्तिक लाभाच्या योजना असतील आणि गावच्या विकासाच्या योजना, आपल्याला जर या सगळ्या योजनांना जर गती द्यायची असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्या विचाराची लोक त्या ठिकाणी असली पाहिजेत. आणि हे जर आपण आता या लोकांच्या वरती विश्वास टाकून त्यांना त्या ठिकाणी पाठवलं तर मला वाटत नाही आपल्या गावचा विकास झाल्याशिवाय आहे. गेली 8-9 वर्ष झालं आपण पाहता जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नाही. आज योग्य वेळ आलेली आहे योग्य उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यायची. प्रत्येक वेळेला श्रीमंत घरातली माणसं उभी राहतात, आपण त्यांच्या पाठीमागे जातो, निवडून देतो, आपण त्यांच्या परत लोक आपल्याकडं काम करायला गेलं तर आपल्याला वागणूक चांगली देत नाहीत, असं होत असतं. त्यामुळं आज सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब समाजातली लोक आपण उभी केलेत, आपण सर्वांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला पाहिजे. आता असा एक गैरसमज आपल्या प्रभागामध्ये पसरवला जातो की इकडची काय नावं काय लोकांनी तिकडे नेली, तिकडची काय नावं इकडे दिली, असं काय नाहीये. आपली ग्रामपंचायतीची वार्ड ही पद्धत वेगळी राहते, फक्त गावचं मतदान असतं आणि प्रभाग ही पद्धत वेगळी आहे. त्यामुळं तितक्या प्रभागाचा 1, 3 आणि 4 हे जोडलेलं आहे
आम्ही सर्वांनी त्यांच्या बरोबर उभं राहिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळं आपणही या ठिकाणी ज्या लोकांची नावं कदम वाकवस्ती वार्डला म्हणजे प्रभागाला जोडली असतील त्यांनी त्या ठिकाणी कमळ या चिन्हासमोरचं ज्ञानेश्वर नामगुडे आणि पूनमताई गायकवाड यांनाच कमळ या चित्रासमोरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचे. त्याचप्रमाणे या प्रभागामध्ये श्वेताताई कमलेश काळभोर आणि पूनमताई गायकवाड अशी 2 कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबायचे आणि या उमेदवारांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करायचे. तुम्ही कामाची पद्धत आमची पाहिली. मी परत एकदा तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीपुरता आम्ही येणारी लोक नाहीये. तुम्ही हाका मारली की आम्ही उभं राहणारी लोक आहे, तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार. तुम्ही जाऊन बघा आता या परिस्थितीत कोणत्याही गावच्या नेत्याला एखाद्या फोन करा, तो तुमच्या बरोबर आला तर फोन उचलला तर आम्ही आता पण थांबायला तयार आहे. उचलत नाहीत. मला माहितीये, मी खूप लोकांचा अनुभव घेतलेला आहे. तसं इथं बसलेले सनी शेट असतील, भरत काळभोर असतील, सिद्धेश्वर काळभोर असतील, कमलेश काळभोर असतील, ते तरी आजपर्यंत राजकारणात सक्रिय नाहीत, समाजकार्यामध्ये आहेत. परंतु तुम्ही फोन करून पहा. फोन ठेवेपर्यंत त्या ठिकाणी आमची यंत्रणा पोहोचलेली असते. इतकं तत्पर सेवा आम्ही देण्याचं काम करतो. हे सगळं कोण करतं? जो माणूस तळागाळापासून राजकारणात आलाय, त्याला समाजकार्याची आवड आहे. आपण सर्वांनी आम्हाला खूप वरती गेली 10 वर्ष मी सरपंच उपसरपंच या पदावर काम करू शकलो. त्याचप्रमाणे परत एकदा तुम्ही आम्हाला सर्वांनी या ठिकाणी एकत्र जमून विश्वास दिलेला आहे की आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे आहे. असाच विश्वास तुम्ही आमच्यावरती कायम ठेवा आणि उद्याच्या 7 तारखेला कमळ या चित्रासमोरचं बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि या ठिकाणी आपण सर्वजण इतके वेळ वाचपायला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची माफी मागतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.